मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे आणि यामध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भूसंपादनाचे पैसे जे आहेत ते व्याजाने पहिले 15% शेतकऱ्यांना मिळायचे, आता 9% केलेले आहे. कुठेतरी शेतकऱ्यांच्या तोट्याचा निर्णय आपल्याला पाहायला मिळतो. भाजप आणि महायुती हे दोघंही शेतकरी विरोधी आहे, हे आम्ही अनेकदा सांगितलं आणि आता त्यांच्या कृतीमधूनही आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यांच्या या कृतीमध्ये सातत्यानं शेतकऱ्यांना अन्याय करणं हे त्यांचं काम चाललेलं आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला भाव देणं नाही, अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं, त्याचा मोबदला अजूनपर्यंत मिळालेला नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये धोकाधडी झाली आणि त्याचप्रमाणे विकासाच्या नावाने शेतकऱ्यांच्या जमिनी कमी किमतीमध्ये कशा आपल्याकडे ओढता येईल आणि मलिंदा कसा खाता येईल, शेतकऱ्यांच्या टाळवरचं लोणी कसं खाता येईल, याच्यावरचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. पहिले आपल्याला ज्या जमिनी संपादित केल्या जात होत्या त्या जमिनी संपादित केलेल्या जमिनीचे पैसे वेळेवर मिळाले नाहीत तर त्याला 15% त्याच्यावर व्याज दिला जात होता. आज जो शासनाने निर्णय केला त्याला आता 9% त्या ठिकाणी व्याज द्यायचा निर्णय केला. याचा अर्थ हे बनियाचं सरकार आहे आणि व्यापाऱ्याचं सरकार आहे. हे सरकार उद्योगपत्यांचं आहे आणि असं एक मन आहे की जिथला राजा व्यापारी तिथली जनता भिकारी. आणि त्याच पद्धतीनं आज महाराष्ट्रामध्ये व्यापारी लोक या सत्तेमध्ये बसलेले आहेत. जनतेला कसं लुटता येईल, शेतकऱ्याला कसं लुटता येईल त्यावरचा यांचं काम चाललेलं आहे आणि म्हणून त्यांचे निर्णय हे त्या पद्धतीने येताना आपण पाहतो आहे. लाडली बहीण नाराजी वारंवार दिसते या सरकार लाडली बहीण लाडली बहन योजना में कटौती की गई है 1,500 से 500